श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 690. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांची आज्ञा प्राप्त झाल्यानंतर भरतजींनी जी या 3 आपल्या मनातल्या इच्छा, आपले मनोरथ प्रभू रामचंद्रांजवळ अत्यंत संकोचाने व्यक्त केले होते, त्या 3 पैकी 2 मनोरथांची आज्ञा प्रभू रामचंद्रांनी भरताला दिली. कुठले 3 मनोरथ होते? पहिली गोष्ट, प्रभू रामचंद्रांनी वियोगाची आज्ञा दिली खरी, आणि भरताला हे देखील सांगितले की भरता, ही 14 वर्ष तुला एकट्यालाच हे दुःख सहन करावं लागेल. त्या क्षणी भरतजींच्या मनामध्ये केवळ एकच भाव होता की प्रभू, आपण आहात ना माझ्या समवेत. मला आपल्या अस्तित्वाच्या साठी कुठला तरी आपला विग्रह द्या, वस्तू द्या, आपली प्रतिमा द्या, ज्यामध्ये आपलं रूप सामावले असेल अशी वस्तू द्या. दुसरी गोष्ट भरतजींनी प्रभू रामचंद्रांना मागितली ती म्हणजे आम्ही आपल्या राज्याभिषेकासाठी सर्व सामुग्री घेऊन इथं आलो होतो, त्यामध्ये सर्व पवित्र जलांचं तीर्थ देखील आणलं आहे. त्या तीर्थाचा विनियोग कसा करावा हे प्रभू, आपण त्याची आम्हाला आज्ञा द्या. आणि तिसरा, आपल्या स्वतःच्या इच्छेचा मनोरथ भरतजी अत्यंत संकोचाने प्रभू रामचंद्रांजवळ व्यक्त करतात. त्यामागे असलेल्या संकोचाचं महत्त्व देखील आपण समजून घेतलं आणि इच्छा अशी व्यक्त केली की प्रभू, आपल्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या चित्रकूट भूमीमध्ये असलेल्या या समस्त निसर्गाला मी पाहू इच्छित आहे. तेव्हा जर आपण मला आज्ञा दिली तर या चित्रकूटाची परिक्रमा मला करावयाची आहे. प्रभू रामचंद्रांनी यातील जो भरतजींनी मागितलेलं अवलंबन आहे, आधार आहे, त्या व्यतिरिक्त 2 प्रश्नांची उत्तरं दिली. जे भरतजी प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झाले अशा भूमीचं वर्णन करतायत. प्रभू रामचंद्र त्यामागं असलेल्या संतांच्या तपस्येचं महत्त्व भरतजींना सांगतात आणि म्हणतात की या सर्व भूमीचे स्वामी अत्री ऋषी आहेत. ऋषीनाय कुजह आय सुदेही, ऋषिराज, सर्व ऋषींचे स्वामी मुनी अत्री, त्यांची आज्ञा तू घे. त्यांच्या आज्ञेने तू या वनामध्ये विचरण कर, अत्यंत निर्भयपणे, निशंकपणे कर. आणि हो, हे आणलेलं जे पवित्र नद्यांचं जल आहे ते देखील अत्री मुनी सांगतील तिथेच प्रस्थापित कर. हे सांगताच सर्व सभा अत्यानंदित झाली. भरतजी अत्री मुनींच्या चरणांशी नतमस्तक झाले आणि स्वर्गातील देवता पुन्हा एकदा आपल्या स्वार्थमूलकतेचं दर्शन घडवू लागले. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने त्यांचं कार्य झाल्यातच जमा होतं आणि त्यामुळे साधी फुलं नाही तर कल्पवृक्षाची फुलं या चित्रकूटावरती या स्वर्गातल्या देवता उधळू लागलेल्या आहेत. सज्जनो, यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. धन्य भरत जय राम गोसाई, कहत देव हर्षत बरियाई. मुनि मिथिलेश सभा सब काहू, भरत बचन सुनी भयउ छाहू. भरत राम गुण ग्राम स्नेहू, पुलकी प्रशंसत राउ बिदेहू. सेवक स्वामी सुभाउ सुहावन, नेमु पेमु अति पावन पावन.
मती अनुसार सराहन लागे, सचिव सभासद सब अनुरागे। सुनि सुनि राम भरत संवादु, दुहु समाज हिय हर्षु विषादु। राम मातु दुखु सुख समझानी, कही गुण राम प्रबोधि रानी। एक कही रघुबीर बड़ाई, एक सराहत भरत भलाई। अत्रि कहेहु तब भरत सन, शैल समीप सुकूप। राखिय तीरथ तोयतः, पावन अमिय अनूप। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आपण देखील एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा त्या एकाच घटनेवरती समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या स्तरांवरती त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला दिसतात, त्या प्रतिक्रियांमधलं वैविध्य आजच्या समाज जीवनामध्ये देखील अनुभवत असतो. मग अगदी प्रश्न एखाद्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा असो किंवा राजकारणातला असो, मनुष्याच्या टीकांची पातळी ही त्याच्या अंतरंगातल्या वृत्तींवरून आपल्याला कळू शकते. प्रत्येक प्रसंगाकडे मनुष्याचा बघण्याचा दृष्टिकोन हा त्याच्या त्याच्या स्वार्थानुसार असतो, यात काही शंकाच नाही. बघा, एकच प्रभू रामचंद्र जनकपूरमध्ये धनुष्य यज्ञ शाळेमध्ये येऊन दाखल होतात आणि गोस्वामीजींनी या प्रत्येकाच्या दृष्टीतून प्रभू रामचंद्र त्यांना कसे दिसले आहेत याचं किती सुंदर वर्णन आपल्याला सांगितलंय ना. जे राक्षस होते त्यांच्यासाठी काळ, जे भक्त होते त्यांच्यासाठी त्यांचा भगवंत, त्यांचा सखा, जे पंडित होते त्यांच्यासाठी चतुर्भुज रूपामधला, ज्या माता होत्या त्यांच्यासाठी पुत्रासारखा, ज्या स्त्रिया होत्या त्यांना त्यांच्या रुचीनुसार एकच प्रभू रामचंद्रांचं रूप प्रत्येकाला वेगवेगळं दिसत होतं. जा की रही भावना जैसी, प्रभु मूरत तिन देखी तैसी. गोस्वामीजी तिथे लिहून ठेवतात. यातून जणू काही प्रभू रामचंद्र आरशासारखं आपल्याला स्वतःच प्रतिबिंब दाखवत असतात. इथं या चित्रकूटच्या प्रसंगामध्ये देखील पुन्हा एकदा या समाज मनाचा आरसा वेगवेगळ्या स्तरांवरच्या लोकांच्या त्यांच्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेल्या प्रेमानुसार गोस्वामीजींनी आम्हाला लिहून दाखवलेला आहे. जेव्हा भरतजींनी प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य मानली, ते अत्यानंदित झालेले आहेत आणि मग आपल्या मनातल्या 3 इच्छा त्यांनी प्रभू रामचंद्रांजवळ व्यक्त केल्या. त्यातील 2 इच्छांची पूर्तता अत्रिमुनींची आज्ञा भरता तू घे आणि पूर्ण कर, असं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. भरतजी आता जणू काही या समारोपाच्या दिशेने वाटचाल करतायत आणि त्याच वेळेला स्वर्गातील देवता अत्यंत प्रसन्न होत आहेत या प्रसंगाकडे पाहून. जणू काही आपण बघतो ना, क्रिकेटची मॅच बघत असताना मॅच त्या ग्राउंडवर चाललेली असते, कोणीतरी कित्येक हजारो किलोमीटर लांब आपल्या टीव्हीवरती ती मॅच पाहतंय आणि घरामध्येच आपल्या खुर्चीवरती उड्या मारू लागतं, घरामध्ये साखर वाटू लागतं. कितीतरी अंतरावरती चाललेल्या त्या प्रसंगाला पाहून जशी मनाची एवढ्या दूर बसलेल्या जीवाची अवस्था व्हावी, त्याप्रमाणे स्वर्गलोकामध्ये देखील आनंदोत्सव सुरू झालाय. निर्णय आपल्या बाजूने लागला. प्रभू रामचंद्रांचा निर्णय हा कधीच कोणाच्या बाजूने नसतो, तो केवळ सर्वांच्या हिताच्या दृष्टीने असतो. हे भगवंताच्या निकट असलेल्या या स्वर्गातल्या देवतांना देखील कळू शकलं नाही आणि त्यामुळं स्वर्गातल्या देवतांचा हा आनंदोत्सव
गोस्वामीजींनी विशेषत्वाने लिहिताना म्हटले की सुरस्वारथी सराही कुल बरशत सुरतरू फूल. या स्वर्गातल्या देवतांनी केवळ फुलांची तिथं वृष्टी केलेली नाही, तर तिथं या स्वर्गातल्या देवतांनी कल्पवृक्षाची जणू काही वृष्टी, या फुलांची वृष्टी या भरतजी आणि प्रभू रामचंद्रांच्या वरती केलेली आहे. मी आत्ता सहज आपल्याशी संवाद करत असताना काही मागच्या दोह्यांमध्ये जाऊन एक चौपाई शोधण्याचा प्रयत्न करतोय की ज्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र भरतजींचं वर्णन करत होते त्यावेळेला सर्वांनी भरताचं कौतुक केलं आणि भरताचं कौतुक करत असताना स्वर्गातल्या देवतांनी देखील मलिन मनाने का होईना ती पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली, कारण त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता जे काही ठरवतील ते केवळ भरतजीच ठरवतील. आणि त्यामुळे पुष्पवृष्टीमध्ये देखील या स्वर्गातल्या देवतांमध्ये फारकत आहे. बघा सज्जनो, मनुष्य बऱ्याचदा दुसऱ्याच्या सुखाने आनंदित होतो, परंतु त्या सुखामध्ये जर स्वतःच्या स्वार्थाची काही पूर्तता असेल तरच त्या आनंदामध्ये सहभागी होताना त्याचं मन मोठं होतं. आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं, त्यामध्ये समरस होणं हे त्या मानाने सोपं आहे, परंतु दुसऱ्याच्या आनंदामध्ये समरस होण्याची कला ही फार कमी लोकांना असते. आणि या स्वर्गातल्या या सर्व स्वार्थी वृत्तीचं जे आपण चिंतन केलं त्यामध्ये या कल्पवृक्षाच्या फुलांची उगीचच उधळण हा इंद्र करत नाही, कारण या निर्णयातून केवळ त्याला स्वतःच्या स्वार्थाचीच पूर्तता झाल्याचा आनंद आहे. आणि ज्या कल्पवृक्षाच्या खाली इंद्र बसूनही चिंतित आहे आणि इथं प्रभू रामचंद्रांच्या या चित्रकूटावरती आपलं घरदार सोडून आलेले अयोध्यावासी देखील निभ्रांत आहेत. हाच तो फरक आहे की प्रभू रामचंद्रांच्या छत्राखाली राहणं आणि कल्पवृक्षाच्या छत्राखाली राहणं. कल्पवृक्षाच्या छत्राखाली राहूनही मनुष्य आपली स्वार्थमूलकता कुठतरी लांब चाललेल्या प्रसंगाच्या आधाराने शोधतो, तर इथं प्रभू रामचंद्रांच्या अधीन असलेले सर्व जीव हे आपलं भवितव्य आता केवळ संतरूपी भरत किंवा प्रभू रामचंद्रच ठरवतील या भावनेने निशंक राहतो. स्वर्गातल्या देवतांची ही रीत आहे. आणि त्याच वेळेला सभेमध्ये सर्व लोकांना हा निर्णय आता जसा जसा आपल्या हृदयामध्ये जाणवू लागला तसं तसं प्रत्येकाची प्रतिक्रिया आता गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. बघा, एकच पद्धतीने आनंद व्यक्त केला जाऊ शकतो, परंतु आनंदाच्या अंतरंगामध्ये असलेला भाव मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. इथं या धर्मसभेमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा हा संवाद या समारोपावरती आला तेव्हा मुनी मिथिलेस सभा सब काहू भरत बचन सुनी भयहू छाहू. भरतजींचं वचन ऐकून मुनी वसिष्ठजी, मिथिलापती जनकजी आणि सभेतील सर्व जणांना खूपच आनंद झालेला आहे. भरतजी आणि प्रभू रामचंद्रजी यांच्या गुणसमूहाची तसेच प्रेमाची विदेहराज जनकजी अत्यंत पुलकित होऊन प्रशंसा करत आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्र आणि भरताच्या मध्ये हा झालेला निर्णय हा कोणाकोणाला मान्य आहे? मुनी वसिष्ठांना मान्य आहे, अर्थात गुरुपदाला मान्य आहे. मिथिलापती जनकजींना मान्य आहे, याचाच अर्थ विदेही ज्ञानाने देखील या निर्णयाला स्वीकारलाय. आणि सभेतील सर्व जणांना अत्यंत आनंद झालाय, म्हणजे राजधर्माची देखील याला मान्यता आहे. निर्णय असा असावा की ज्यामध्ये सर्व किनारे हे परिपूर्णतेने समाधान पावावेत, तर तो निर्णय हा जर कोणी करू शकत असेल तर तो केवळ प्रभू रामचंद्रांच्याच असलेल्या भावनेतून, त्यांच्याच अधिष्ठानातून हे सगळं काही घडू शकतं.
अन्यथा मनुष्याची स्वार्थमूलकता ही नेहमी एकाला जिंकवते आणि दुसऱ्याला हरवते, परंतु तू जिंकलास आणि मी देखील हरलो नाही, ही अशी विन विन सिच्युएशन ही केवळ या परमार्थामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानाशिवाय कोणालाच कधी प्राप्त करता येऊ शकत नाही. एकाच वेळेला गुरुपद, ज्ञानमार्ग आणि राजधर्मातल्या तिन्ही लोकांना सहर्ष समाधान प्रस्थापित करेल, असा हा प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा निर्णय होता. आणि हो, यांचा आनंद देखील आहे, हे देखील अत्यंत पुलकित झालेले आहेत, परंतु त्यांच्या आनंदामध्ये स्वर्गातील देवतांसारखा उच्छृंखलपणा नाही, किंबहुना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दंभ नाही. यांच्या दृष्टीने तर दोन्हीही गोष्टींमध्ये केवळ आणि केवळ कोणाचा तरी वियोग आहे हे निश्चितपणे त्या प्रत्येकाला दिसतंय. आणि त्यामुळे इथं कुठल्याही स्वार्थाच्या लवलेशातून हा आनंद निर्माण झाला नाहीये. आनंद देखील मनुष्य कुठल्या पार्श्वभूमीवरती व्यक्त करतो, हेच जणू काही गोस्वामीजी आम्हाला एकाच प्रसंगाच्या आधाराने दाखवतायत. मुनी वसिष्ठांनी प्रभू रामचंद्र आणि भरताच्याकडे पाहिले आणि त्यांना काय जाणवलंय? सेवक स्वामी सुभाव सुहावन, नेमु पेमु अति पावन पावन. विदेहराज जनकजी अत्यंत पुलकित होऊन या दोघांची प्रशंसा करतायत, कारण सेवक आणि स्वामी यांच्यामधलं नातं काय असतं, ते नातंच त्याचं आदर्श उदाहरण भरत आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादातून प्रस्थापित झालंय. सेवकाच्या अधीन स्वामींची इच्छा आहे, तर सेवक हा संपूर्णपणे स्वामींच्या आज्ञेमध्ये बांधला गेला आहे. सेवकाला स्वतःची इच्छा असूनही प्रभू इच्छेमध्ये समर्पित करून जगण्याचं आदर्श जीवन कसं असावं हे भरताने दाखवून दिलं. तर राम हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही आपल्या सेवकाचं मन राखून धर्माचं आचरण कसं करावं हे रामाने दाखवून दिलं. या दोघांच्याही या समर्पण असलेल्या शास्त्रामध्ये एका विलक्षण प्रेम सागराला भरती आलेली आहे. सेवक स्वामी सुभाव सुहावन. या दोघांचाही सुंदर स्वभाव पाहून राजा जनकजी अत्यंत पुलकित झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या ज्ञानी स्वभावाच्या आधाराने देखील या दोघांच्या स्वभावाचं विश्लेषण केलं आणि काय दिसले? नेमु पेमु अति पावन पावन. या दोघांच्या मध्ये या सेवक आणि स्वामी नात्याचा, या आचरणाचा हा उत्कर्ष बिंदू आणि त्यामध्ये या दोघांनीही या सेवक स्वामी संबंधामध्ये पाळावयाचे नियम आणि त्याचं प्रेम, या दोघांचंही अशा एका विलक्षण पद्धतीने आचरण करून दाखवलंय की त्यामुळे पवित्रतेला देखील पवित्रता म्हणजे काय असतं याचा अनुभव आलेला आहे. अत्यंत महत्वाचा हा संदर्भ आपल्याला गोस्वामीजी राजा जनकजीच्या दृष्टिकोनातून सांगतात. बघा, खरं तर मूळतः या दोन परस्पर शब्दांचं एकत्रीकरण हेच मनुष्याला कळत नाही. नेमु पेमु अति पावन पावन. नियम आणि प्रेम या दोन मुळी परस्पर विरोधी गोष्टी आहेत. कारण नियमाच्या चौकटीमध्ये प्रेमाचं समर्पण कसं होणार आणि प्रेमाच्या समर्पणामध्ये नियमाचं वाहन एक जीव कसं करू शकणार? आपण बघतो ना, ज्या काही पुराणातल्या अनंत कथा आहेत, अगदी अंबरीश राजाची जरी कथा घेतली तर एके ठिकाणी द्वादशीचं हे पारणं फेडण्याचा नियम आहे आणि त्याचबरोबर या आपल्या धर्माच्या विषयी एक विलक्षण प्रेम देखील आहे. नियम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी नेहमीच परस्पर विरोधी आपल्याला या सर्व कथांमध्ये दिसून येतात. राजा हरिश्चंद्राच्या देखील गोष्टीमध्ये आपण पाहतो
की कशा पद्धतीने त्याने आपल्या या सर्वस्वाचा त्याग या नियमाच्या अंमलबजावणीमध्ये केला आणि या नियमाच्या अंमलबजावणीत आपल्या स्वतःचं समर्पण त्याने कसं करून टाकलं. नियम सांभाळून प्रेमाला पूर्णत्व आणता येत नाही आणि प्रेमाच्या पूर्णत्वाला नियमाच्या चौकटीत बसून आपल्याला कधीच व्यक्त करता येत नाही. परंतु गोस्वामीजींनी यामध्ये एक फार सुंदर गोष्ट केली आहे. आपल्या जर लक्षात आली असेल तर नेमू पेमू, प्रेमामध्ये असलेला जो र आहे ना, त्यामध्ये देखील एक टोकदारपणा आहे. आणि नुसता नेम ठेवला परंतु जर त्याला ही वेलांटी मिळाली नाही तर त्या नेमूमधून या असलेल्या एका गोडव्याचं, एका माधुर्याचं देखील आपल्याला अनुभव घेता येऊ शकत नाही. त्यामुळे या दोघांनी आपापले गुणधर्म सोडले आणि नेमू पेमू अति पावन पावन. नियम आहेत परंतु नियमांचं आपण वहन करत असताना त्यामधला प्राण प्रेम याचा त्याग करत नाही ना, हे त्यामध्ये सगळ्यात मर्म आहे. आणि प्रेम निभावत असताना आपण स्वैराचाराच्या भूमिकेमध्ये तर पडत नाही ना. यासाठी सतत विवेकाची सीमारेषा जीवाला बांधून घ्यावी लागते. आणि जिथं अशी विवेकाची सीमारेषा आहे तिथं नियम सांभाळून प्रेमाची परमोच्च अवस्था आपल्याला दिसते. बघा, दासबोधामध्ये आता मला सहज बोलता बोलता डोळ्यासमोर येतंय एक क्षण. मी दासबोध उघडतोच जेणेकरून मला ज्या ओवीचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे त्या ओवीचा अर्थ तुम्हाला समर्थांनी 5व्या दशकामध्ये जी गुरुलक्षणं आपल्याला सांगितली आहेत ना, त्या गुरुलक्षणांमध्ये एक गुणाकार सांगितलेला आहे की सद्गुरू हा कसा असला पाहिजे. सद्गुरूच्या अंतरंगामध्ये नेमके आपल्याला कशा पद्धतीचे गुणधर्म दिसले पाहिजेत जेणेकरून आपल्याला या सद्गुरूला मान्यता देण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही. यामध्ये आपल्याला दशक 5वा दुसरा समास यामध्ये 52व्या ओवी माझ्या डोळ्यासमोर आली, परंतु काही मागं पुढं होऊ नये म्हणून मी दासबोध उघडून आपल्याला सांगतोय. कोण आहे सद्गुरू? कोणाला म्हणायचं सद्गुरू? म्हणून ज्ञान वैराग्य भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा. इथं मर्यादा शब्द जो आलाय ना, त्यामध्ये मला हा नियम दिसतो बघा. म्हणजे कसं, सद्गुरूची त्यांनी व्याख्या दिलेली आहे की सद्गुरूमध्ये कुठले कुठले गुणधर्म असले पाहिजेत. ज्ञान असलं पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, भजन असलं पाहिजे, आपल्या स्वधर्म कर्माच्या बद्दल निष्ठा असली पाहिजे, अत्यंतिक तो साधनी असला पाहिजे, त्याच्याकडं नित्य कथा निरूपण असलं पाहिजे, तो नित्य श्रवण करणारा पाहिजे, नित्य मनन करणारा पाहिजे, त्यामध्ये नीती न्याय असायला पाहिजे आणि सर्व दृष्टींची मर्यादा असली पाहिजे. आता या चौपाईच्या आधाराने समर्थांचं हे सूत्र बघा की मला आपणास काय सांगायचंय. त्याचं उत्तर समर्थ 53व्या ओवीमध्ये देतात आणि म्हणतात, यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे, म्हणून सर्व ही विलसे सद्गुरू पाशी. ही गंमत आहे. यामध्ये एक जरी नसलं, हा नियम आहे की मी केवळ ज्ञानी आहे पण माझ्याकडे वैराग्य नाही, मी ज्ञानी वैराग्य आहे पण माझ्याकडे भजन नाही, मी ज्ञान वैराग्य भजन करतो परंतु माझ्याकडे स्वधर्म कर्माचं आचरण नाही, बरं माझ्याकडे एवढं सगळं आहे पण मी साधन करत नाही, बरं मी साधनही करतो परंतु मला केवळ निर्गुण निराकारच गोष्टी आवडतात, कथा निरूपण वगैरे हे सगळं थोतांड आहे असं मला वाटतं.
समर्थांनी जे मनोबोधामध्ये जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे जे 10 श्लोक लिहिलेत, त्यातील 3रा श्लोक, त्यामध्ये 3री ओळ, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. सगुणाच्या विषयी अत्यंतिक प्रेम हे सद्गुरूचं रूप आहे. बघा, केवळ निर्गुण निराकार हे जरी सत्य असलं तरी निर्गुण निराकाराने पोट भरणं म्हणजे एखाद्या हॉटेलमधलं मेनू कार्ड वाचून पोट भरून परत येण्यासारखं आहे. त्या शब्दांच्या आधाराने कधी कोणाचं पोट भरत नाही. त्यासाठी सगुणाची उपासना लागते, त्यासाठी कथा निरूपणच लागतं, श्रवण मनन हवं, आणि नीती न्याय आणि मर्यादा देखील हवी. आणि यामध्ये एक जरी नसेल, यामध्ये एक उणे असे, तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सर्व ही विलसे सद्गुरु पाशी. नेमु पेमु अति पावन पावन. एवढे नेम आहेत, परंतु त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम आहे. आणि अशामुळं जी पवित्रता या सद्गुरूच्या अंतरंगामध्ये आपल्याला अनुभवता येते, त्या पवित्रतेने पवित्रतेला देखील अनुभूती मिळते, आपल्या स्वतःच्या गुणधर्मांची, आपल्या पवित्रतेची. असो, मला सांगायचा मुद्दा होता, परंतु विषय कदाचित थोडासा विस्तार पावला असेल तर आपली क्षमा मागतो. आपण प्रश्न बघत होतो की आनंद कशा पद्धतीने व्यक्त होतोय एकाच परिस्थितीकडे पाहून. स्वर्गातल्या देवतांची स्थिती बघितली, राजा जनक, मुनी वसिष्ठ आणि मिथिलापती या असलेल्या या सर्व सभेतल्या लोकांची देखील स्थिती बघितली. आता राजधर्मामध्ये असलेल्या सर्व मंत्र्यांची स्थिती गोस्वामीजी म्हणतात, मती अनुसार सराहन लागे. प्रत्येकाकडून आपण अपेक्षा अशी ठेवू शकत नाही की त्याला देखील तेवढाच आनंद व्हावा. समाजामध्ये देखील आपण म्हणतो की नाही, त्यांच्याकडे बघितल्यानंतर पण त्यांना एवढा आनंद झाला असं वाटलं नाही. अरे, आपण या गोष्टीचा विचार देखील केला पाहिजे की प्रत्येकाची पात्रता त्या प्रसंगाला संपूर्णपणे समजून घेण्याची नसते. आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मतीनुसार, आपापल्या अनुभवानुसार त्या गोष्टींचं आकलन करत असतो. त्यामुळे कोणाला दोष न देता त्यांच्यामध्ये जो काही आनंदाचा अंश आहे तोच गोस्वामीजी टिपतायत. मती अनुसार सराहन लागे, सचिव सभासद सब अनुरागे. प्रत्येकाला आनंद झालेला आहे आणि प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार प्रशंसा करू लागला. प्रत्येकाला ते वाणीचं बळ नसतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये ती भावना नाही असं होऊच शकत नाही. आज एखादा निरूपण करतो, एखादा कथा निरूपण, कथा सांगतो, याचा अर्थ केवळ त्याच्याकडे भगवंताचं प्रेम आहे आणि जे श्रवण करणारे परंतु त्यांना ते व्यक्त करू शकत नाहीत अशा लोकांकडे नाही, असा होऊच शकत नाही. किंबहुना मौन धरून हे श्रवण करत आपल्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम जतन करण्याची कला काही औरच आहे. आणि त्यामुळे एखादी व्यक्ती मौन आहे, काही बोलत नाही, म्हणजे त्यांना माझ्याविषयी विशेष आनंद नाही, हाच आपल्या मनातला अज्ञानाचा भाग आहे. श्रीरामजी आणि भरतजींचा संवाद ऐकून पुन्हा पुन्हा दोन्ही समाजामधल्या लोकांची भावभावना कशी आहे. मनामध्ये हर्ष देखील होतोय, विषाद देखील होतोय. लहान मुलासारखं होतंय की आई वडील दोघंही पाहिजेत लहान मुलाला, परंतु आता आई वडिलांच्या एकमेकांच्या सहमतीने त्यांनी काही निर्णय घेतलाय आणि त्यामुळं लेकराला कोणाचा तरी एकाचा संयोग, एकाचा वियोग होणार. त्यावेळेला मुलाची जशी अवस्था व्हावी त्याप्रमाणे या सभेतल्या या नागरिकांची अवस्था झाली की याचा अर्थ काय. प्रभू रामचंद्र म्हणाले की गुरुची आज्ञा तू देखील पाळ आणि मला देखील पाळायला तू एक प्रकारे शक्ती दे. याचा अर्थ काय. हा अर्थ सामान्य जीवांना कळूस तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याचा अर्थ हाच की आपण आता भरतजींच्या समवेत अयोध्येला परत जायचंय आणि प्रभू रामचंद्र वनामध्ये पुढे जाणार आहेत, आणि हा अर्थ जेव्हा त्यांना कळाला त्यावेळेला एके वेळेस भरतजींचं केलेलं प्रभू रामचंद्रांनी कौतुक, भरतजींना झालेला हा आनंद पाहून त्यांना हर्ष देखील होतोय. कारण इतके दिवस भरतजी जे केवळ अश्रू ढाळत होते, दुःखात होते, त्यांना झालेला हा आनंद अयोध्यावासी आणि मिथिलावासियांना देखील प्रफुल्लित करत होता. परंतु त्याच वेळेला आमच्याबरोबर राम येणार नाही का परत, ही विषादाची देखील गोष्ट त्यांना अत्यंत दुःखी करून जात होती. हा वियोग होता आणि त्यामुळे एखाद्या लहान मुलासारखी त्यांची ही संभ्रमित अवस्था झाली आहे.
आणि जेव्हा असा समाज, असे आप्तेष्ट संभ्रमित असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणीतरी विवेकाच्या आधाराने त्यांना समजावणारं लागतं. आणि इथं या समाजाला, या सर्व माता भगिनींना समजावण्याची जबाबदारी स्वाभाविकपणे विवेकरूपी माता कौसल्येकडे आली आहे. राम मात दुःख सुख समजानी. माता कौसल्यने या गोष्टींना पाहिलं आणि सुख आणि दुःख समसमान आहेत हे जाणून एके ठिकाणी कही गुण राम प्रबोधी राणी. रामाचे गुण माता कौसल्या मोठ्या प्रेमाने सर्वांना सांगू लागली. एक कहही रघुबीर बडाही, एक सराहत भरत भलाई. एक वाक्य जणू काही प्रभू रामचंद्रांच्या या सर्व गुणधर्मांचं कौतुक करतंय, तर त्याच वेळेला लगेच दुसरा विचार भरताची भलावण करणारा असा या समाजामध्ये सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये निनादू लागलेला आहे. प्रत्येक जण आपल्या स्वतःला सांभाळतंय. एक प्रकारे या झालेल्या निर्णयाला आपल्या अंतरंगामध्ये जाणून त्यातून आपल्या स्वतःचं समाधान हा सर्व असलेला समाज करत आहे. गोस्वामीजी म्हणतात की भरतजींना त्याच वेळेला अत्री मुनींनी आज्ञा दिली की भरता अत्री कहे हूं तब भरत सन सैल समीप सुकूप. भरता, तू प्रभू रामचंद्रांना विचारलं ना की या राजसामग्रीमध्ये आणलेल्या तीर्थाचं काय करावं, तर या पर्वताच्या नजीकच एक अत्यंत सुंदर विहीर आहे. त्या विहिरीमध्ये हे अमृतासारखं तीर्थजल तू जाऊन स्थापित कर, अशी आज्ञा अत्री मुनींनी भरताला दिलेली आहे. सज्जनो, या दोह्याचं आणि त्याचबरोबर पुढील कथा विभागाचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.